नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरमधील जनाधार सेवाभावी संस्थेचे प्रमुख संजय कांबळे. हे गेले 21 वर्ष काम करत आहेत, प्रामुख्याने समाजातील वंचित घटकासाठी. कचरा वेचक, कुष्ठरोगी यांचं जीवनमान कसं सुधारता येईल ही केवळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष त्यांनी कृती केली. त्या कृतीतून लातूर नगर परिषदेच्या कचरा शहरातला गोळा करण्याचं काम सुरू केलं आणि 2008मध्ये लातूर नगर परिषद ही स्वच्छतेच्या विषयात संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीममध्ये राज्यात पहिली आली. 2019मध्ये लातूर महानगरपालिका ही ड वर्ग देशात पहिली आली स्वच्छतेमध्ये. यात जनाधार सेवाभावी संस्थेच्या एकूण लोकांनी केलेले जे काम आहे ना, त्याचा सहभाग अतिशय मोठा आहे. आज अशी स्थिती आहे, कचरा वेगाने वाढतो आहे आणि त्यामुळे ह्या कचऱ्याच्या समस्येला भिडताना कामगारांचे पगार वेळेवर करण्याची अडचणी, स्वच्छता नीट होत नाही त्यामुळे लोकांची नाराजी, हे प्रश्न का उद्भवत आहेत आणि हे किती दिवस असंच चालेल. आपण थेट संजय कांबळे यांच्याशी चर्चा करून हा विषय समजून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. बघा, जनाधार सेवाभावी संस्थेचं काम आपण जे सुरू केलं हे 21 वर्ष झाले असतील, हो की नाही? तर ते मूळ काम सुरू करताना तेव्हाची प्रेरणा काय होती? कशामुळे तुम्ही या कामामध्ये उतरलात? नाही, आमचा कचरा व्यवस्थापन हा काही विषय नव्हता. बरं. जनाधार संस्थेची स्थापना झाली ती कुष्ठरोगी मंडळी जे लातूरमध्ये भिक्षा मागत फिरतात, तर तसे जे समाज घटक आहेत, म्हणजे मतिमंद, ज्यांना वेडे म्हणलं जातात, किंवा असा जो समाजातला घटक आहे जो अत्यंत वंचित आहे, जातीवर्गीय वंचित नाही, तो प्रत्यक्षात आपल्याला दिसणारच, तो त्याला घर नाही, दार नाही, भिक्षा मागतो, भीक ही वेळेवर मिळत नाही, त्यांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, असा घटक कोण? तर पहिल्यांदा कुष्ठरोगी. त्याच्यानंतर आम्ही असे मतिमंद किंवा वेडसर मंडळींच्या बद्दल काम करत असताना त्यांच्या आरोग्याच्या समस्या ह्या घेऊन काम करणं सुरू केलं होतं. त्यात डॉक्टर अभय ढगे, डॉक्टर आदेश्याम कुलकर्णी अशा मंडळीने आम्हाला मदत केली आणि ते साप्ताहिक आम्ही आरोग्य केंद्र सुरू केलं. तिथे लक्षात आलं की डॉक्टरांचा थोडासा वेळ वाढतोय, म्हणून आम्ही कचरा वेचकांची जी वस्ती आहे, मांगारोडे समाजाची वस्ती विलासनगर, तिथे जाऊन आम्ही ते आरोग्य केंद्र सुरू केलं. आणि ते आरोग्य केंद्राच्या निमित्ताने त्या महिलांशी संवाद झाला, संपर्क झाला, बोलणं झालं. त्यात लक्षात असेल की कचरा वेचणाऱ्या ह्या महिला यांच्या खूपच वेगवेगळ्या समस्या, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा समस्या आहेत. म्हणजे आरोग्याच्या समस्या आहेच, पण कौटुंबिक पहाटे 5 वाजता बाहेर पडून भंगार गोळा करणारी महिला दुपारी 3-4 वाजता येते घरी, आणि घरी आल्यानंतर ती स्वयंपाक पाणी करण्याच्या इथे मिळेल ते खाणं, त्याच्यातून मुलांचे शिक्षण नाही, व्यसनाधीनता, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा होतो तो त्या समाजाला गुन्हेगार म्हणून पोलिसांच्याकडे स्वीकारला. मग अशा स्थितीमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचारातून काम सुरू, म्हणजे संस्थेचं काम सुरू झालं. आणि मग ते काम करत असताना मूळ मुद्दा आला की त्यांचा रोजगाराचा ह्याच्या, मग रोजगार कशात तो नेता येईल? कारण की मग आम्ही खडू तयार कर, मेणबत्ती तयार कर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पण तयार केल्या, पण त्यांना मार्केट मिळत नाही. अशा स्थितीमध्ये एक घटना घडली. एक मोबाईल चोरीला गेला पोलीस अधिकाऱ्यांना, आणि त्या पोलिसांनी या अनेक महिलांना एकत्र अटक करून पोलीस स्टेशनमध्ये डांबलं. आणि मग त्या महिलांचं सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यावेळी डॉक्टर सुहास वारके, लातूरचे एसपी होते, त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे तो सगळा विषय सोडवायचा प्रयत्न केला. आणि गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या महिला, ज्या 100-125 महिलांना अटक केली होती, त्यांना आम्ही सोडवलं. आणि तिथेच गांधी चौक पोलीस स्टेशनला बसून चर्चा करत असताना, भाऊ आमच्यासाठी तुम्ही भरपूर केलं, हे तयार करते हे करते, पण ती विकलं जात नाही, आमची रोजची पोट भरण्याची समस्या आहे, मग आम्हाला कचरा गोळा करणं, कारण आम्ही धुणे भांडीचं काम करू शकत नाही, आम्ही बांधकाम मजूर म्हणून जाऊ शकत नाही, तर आम्हाला कचरा गोळा करायचंच काम करायचं आहे, फक्त त्याच्यात आम्हाला मदत करा. मग एसपी साहेबांना बोललो तर ते म्हणले काही असा वेगळा तुमचा विचार असेल की ह्या लोकांना ह्या गुन्हेगारीचा शिक्का पुसायचा आहे, म्हणजे ते तयार होते, समाज तयार होता, फक्त एक कुणीतरी मध्यस्थ करण्याची गरज होती आणि त्यांना त्या पद्धतीने मदत करणं गरजेचं होतं. मग आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला की हे जे काम करत आहे तुम्ही भंगार गोळा करण्याचं, त्याला तुम्ही संघटित रूप द्या. आणि मग आम्ही जनसेवा घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्था ही स्थापन केली. ही 2002ला स्थापना झाली. आणि मग त्या माध्यमातून नगरपालिकेत ठराव पास करणं आणि नगरपालिकेची परवानगी घेणं
असा विषय करण्यात याच्या. कारण कचरा गोळा करणारा हा समाज ह्यांना कुठेतरी संघटित पद्धतीने काम करणं गरजेचं होतं. कारण हे जे काम करतात ते जो कचरा पर्यावरणासाठी हानिकारक आहे, म्हणजे न कुजणारा प्लास्टिक वर्गीय घटक आहे, बरोबर, मेटल आहे, ह्याचे ई वेस्ट आहे, असा घटक ते गोळा करतात. ते रिसायकलिंगच्या कारखान्याच्या जी चेन आहे त्याच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे एका बाजूला पर्यावरणाचं रक्षण करतात, स्वच्छताही करतात आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याला कच्चा माल पुरवतात. मग त्यांच्यातलं कौशल्य समजून घेणं गरजेचं होतं. मुद्दा असा येतो की हा समाज करतोय ते काम, त्याला मान्यता नाही, गुन्हेगाराचा शिक्का लागला ना, तो गुन्हेगारीचा शिक्का पुसला पाहिजे आणि त्यांना कुणीतरी विश्वास दिला पाहिजे, हो तुम्ही पण समाजाचे घटक आहेत आणि तुम्ही काम जे करता ते काम खरंच चांगलं आहे. मग आता हा सगळा विषय जर बघितला तर प्लास्टिकचे जवळपास 16 प्रकारचे प्लास्टिकचं वर्गीकरण करणारे. तुम्ही आता हे जे सुरू केलं ना, तर अगदी सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की ते आपण करायचं, तर पहिली स्टेप काय होती कचरा गोळा करण्याची? त्याला एक सुसूत्रता, एक संस्था स्थापन केली. मग काय केलं सुरुवातीला आम्ही एक थोडीशी रचना अशी केली की शासनाच्या मदतीशिवाय आपण लोकसहभागाने करू शकतो का? म्हणजे घरातून, माझ्या घरापासून सुरुवात झाली. आईला दम्याचा त्रास होता. आमच्या घराच्या बाजूला सिमेंटचं एक कोंडाळ होतं, त्याच्यामध्ये लोक कचरा आणून टाकायचे आणि ते आधीमध्ये कधीतरी पेट्रोल द्यायचं. ही 2001-2ची काळातली गोष्ट. आणि मग नगरपालिकेच्या सोयीनुसार ती उचलण्याची व्यवस्था, पण ती उचलत नाही, त्याला वेळ लागला की लोक पेटवून द्यायचे. मग कचरा जो पेटवला जायचा त्याच्यातून होणारा धूर, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण, मग त्याच्यावर उपाय काय? तर मी आधी ती नगरपालिकेची कचरा कुंडीतून हटवायचा प्रयत्न केला. पण परत दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गल्लीतील लोकांचा मुद्दा आला, हे कचरा टाकायचं कुठं? मग मी त्या मुद्द्याला धरून इकडे कचरा वेचकांच्या बरोबर बोलणं चालू होतं, दुसरं घराचे ह्याच्या. तर आईचं म्हणणं आलं की मी त्यांच्या आईच्या समोर मुद्दा मांडला की आई, एक महिला दररोज येऊन आपल्याकडे जर कचरा घेऊन जात असेल, ती भांगार गोळा करणारीच महिला असेल, पण तिला जर आपण कचरा दिला आणि तू एका ठिकाणी नेऊन टाक, तर तिला मोबदला देता येईल का? आई म्हणली हो. म्हणलं तू एकटीने देऊन चालणार नाही, गल्लीतल्या सर्व महिला देतील का? तर म्हणले मी प्रयत्न करते. आणि मग एक रक्कम ठरवून आपण काहीतरी एक नियोजन करू. मग हा मुद्दा फक्त आमच्या घरात किंवा आमच्या गल्लीपुरता नव्हता. मग हा मुद्दा पूर्ण लातूर शहरामध्ये, पण कचऱ्यासाठी पैसे देणं हे लोकांना पटेल का हा मुद्दा. बरोबर. मग आम्ही त्यासाठी एक नियोजन केलं, एक सर्व्हे ठरवला आणि सर्व्हेमध्ये 3 मुद्दे होते. कचरा द्यायला तयार, त्याच्यासाठी पैसे देऊ, काहीतरी एक ठराविक रक्कम देऊ, सेवा शुल्क. दुसरा मुद्दा होता की कचरा देणार नाही आणि कचऱ्याला पैसेही देणार नाही, म्हणजे ते आम्हाला तुमची सेवाच नको. आणि तिसरा, तुमची सेवा बघून ठरवू. हे 3 मुद्दे येतील. 3 मुद्द्यापैकी कोणता तरी एका मुद्द्याला धरून येतील. मग आता आम्ही काय केलं की 300 घराचा सर्व्हे केल्यानंतर ज्या भागामध्ये आम्हाला 150पेक्षा जास्त घरांनी प्रतिसाद दिला की हो आम्ही कचऱ्याला पैसे देऊ, कचरा घेऊन यायच्या, अशी कोणती दाट वस्ती आहे, अशा वस्त्या 10 निवडल्या आणि तिथं आम्ही सर्व्हे केला. आणि सर्व्हेचा डाटा घेऊन त्या भागामध्ये ह्या महिलांना आम्ही काम लावायचं ठरवलं. आता मोबदला किती? तर 10 रुपये सेवा शुल्क घ्यायचे महिन्याला. 10 रुपये सेवा शुल्क आणि दररोज त्या भागात ती महिला जाईल आणि ती कचरा गोळा हातगाड्याने द्यायचा. मग तिला हातगाडा उपलब्ध करून देणं, अप्रॉन देणं. मग त्यावेळेस आम्हाला सुहास वारके साहेबांनी अप्रॉन दिले, आयडेंटिटी कार्ड दिले आणि ते आयडेंटिटी कार्ड अप्रॉन दिलीपराव देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये ते वाटपाचा कार्यक्रम केला. वस्तीमध्ये विलासनगर मधल्या 26 मुलांना मुलींना मोटर ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण सुद्धा त्या काळात वारके साहेबांनी उपलब्ध करून दिलं. म्हणजे एक थोडंसं समाजाला रोजगाराचा आणि एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न त्या काळात सुरू झाला. कचरा वेचक समाज हा वस्तीचं बघितलं जवळपास 1000-1200 लोकांची वस्ती आणि त्या वस्तीमधले बहुसंख्य कचरा गोळा करणारा समाज, त्यांना एक म्हणजे रोजगार मिळणं हा जसा विषय येतो तसा एक सन्मानाची पण गरज होती, वेगळी ओळख निर्माण होणं गरजेचं होतं. हा सगळ्या बाबी करत असताना, म्हणजे ह्या बाबीकडे पाहत असताना प्रशासन, मग त्यावेळेस महानगरपालिका नव्हती, नगरपालिका होती आणि वाघमारे सर नगराध्यक्ष होते. बरोबर. आणि मग आम्ही वाघमारे सरांना भेटलो. म्हटलं सर असं आहे, तर म्हटलं तुम्ही एक रीतसर आम्हाला परवानगी द्या. तर त्यांनी एक रीतसर ठराव केला आणि त्या ठरावामध्ये घरटी 10 रुपये घेण्याची परवानगी सदर कचरा वेचकांच्या संस्थेला देण्यात येते. तुम्ही लोकांकडून 10 रुपये घ्या आणि सेवा द्यायच्या. मग आता सर्वे केल्यानंतर घरोघर जाऊन घंटागाडी, एक लोकांना नाविन्य होतं की घंटी वाजते, लोक कचरा टाकताय, त्याच्यात तो हातगाडा आणि त्यामध्ये काम करणाऱ्या ह्या महिला. सुरुवातीला मी 6 महिलांची निवड केली. त्या मजेशीर प्रकारे त्यावेळेस मला गाडा पाहिजे म्हणून भांडणं झाले. शेवटी आम्हाला चिठ्ठ्या काढायला लागल्या. त्यातली लहान बालकाच्या असतील चिठ्ठ्याकडून 6 जणींची निवड केली आणि त्या 6 महिलांना ट्रेनिंग द्यावी लागली. एक गाडा कसा चालवायचा,
गल्लीत फिरायचं कसं, आणि मग ती फिरत असताना जो कचरा मिळेल त्या कचऱ्यातलं तुम्हाला तुमचं भंगार काढा, आणि ओला कचरा उर्वरित कचरा तुम्ही महानगर त्यावेळेस पिवळे कंटेनर होते, बरोबर आहे, त्या पिवळे कंटेनर मुख्य रस्त्यावर ठेवलेले असायचे, त्याच्यामध्ये टाकायचा, नगरपालिकेनंतर ते कंटेनर घेऊन जायचे. मग नगरपालिकेचे अधिकारी आणि आमचं असं थोडंसं पण पूर्णपणे लोकसहभागातून कामाची सुरुवात झाली. आणि आता हे जेव्हा लोकसभाचं काम चाललं काही 3-4 वर्ष मला वाटतं, तेव्हा टेंडर निघालं, निविदा निघाली नगरपालिकेची, आणि तो सगळा कचरा उचलण्याचं कंत्राट घेतलं गेलं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही त्या वसुंधरा संस्थेशी जॉईन झालात का? नाही, थोडंसं सुरुवाती वसुंधराचा विषय नंतरचा. आधी ज्यावेळेस हे टेंडर निघाले त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि R.R. पाटील साहेबांनी संत गाडीवर स्वच्छता अभियान सुरू केलं. बरोबर. आणि ते अभियान सर्वच ठिकाणी यायचं. मग लातूरमध्ये ते अभियान सुरू होणार आणि मोफत कचरा उचलला जाणार हे म्हटल्यानंतर आमचं जे 4 वर्ष केलेलं काम होतं त्याच्यात तोपर्यंत मी 100-125 लोकांना काम दिलं होतं. अच्छा. आणि लोकसभा म्हणजे पैसे पूर्ण मिळत नव्हते, कमी जास्त मिळायचे, पण एक हक्काचा रोजगार तयार झाला आणि लोकांना समाधान. अचानक त्याला ब्रेक लागतोय, आता काय करायचं? मग आम्ही वाघमारे सरांची भेट घेतली. वाघमारे सर म्हणले की संजय, हा काही विषय आमच्या पातळीवर नाही, दिलीपराव देशमुखांना भेट घ्या. मग दिलीपरावांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही सगळे आमची पूर्ण टीमच गेली. त्यावेळेस त्यांना विनंती करून आम्ही आग्रह केला की साहेब, हे आम्ही चांगलं काम करतो, ह्याला तुम्ही सपोर्ट करा, त्याला कशाला तुम्ही मोफत कचरा उचलताय? लोक जो कचरा निर्माण करतोय तोच पैसे देतोय, ही नवीन नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि ही रुजली, हळूहळू रुजायला लागली, तर तुम्ही ह्याला सपोर्ट करा. ते म्हणे तसं नाही, तुम्ही 4 घराची उचलणार, 4 घरांचे घेणार नाही, असा जो गोंधळ होईल त्याच्यात पूर्ण स्वच्छता होणार नाही. मग थोडासा आमच्या महिलांचा आवाज वाढला त्याच्यात. ते म्हणजे तुम्ही जर हे करत असाल तर पोलिसांना पर्यंत जायचं, उगी आगाऊ बोलू नका. एक मार्ग काढता येईल की तुम्ही जे काम करताय तुमच्या आणखीन जास्त लोकांच्या हाताला काम मिळेल, कोणीही टेंडर घेऊ, जे कोणी टेंडर घेतील त्यांच्याबरोबर तुम्हाला जोडून देऊ. तोपर्यंत वसुंधरा संस्थेचे कोरे दादा वगैरे आमचे काही परिचय नव्हता. मग त्यावेळेस आता काही शेवटी कसा होता की रोजगार हातचा जातोय, आताशी कुठेतरी एक चांगली आपल्याला समाधानाचे गुन्हेगारीचा शिक्का पुसतोय आणि माझ्या हाताला काम मिळालंय ह्याचं समाधान होतं. काही तरुण मुलं जे गुन्हेगारी कळ वळण्यासारखे होते त्यांनाही ह्या गोष्टीतून आनंद वाटायला लागला की मला ड्रायव्हिंग करायला मिळालंय, मला एक सन्मान मिळतोय. तो स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होता. अचानक त्याला ब्रेक लागणं म्हणजे परत म्हणून मग जॉईन झालं. मग आम्ही काय केलं की ते नगरपालिकेचे टेंडर प्रोसेस झाली, ते टेंडर वसुंधरा संस्थेला मिळालं आणि मग त्या वसुंधरा संस्थेच्या बरोबर आमच्या जनाधार संस्थेचं एक लिखित ॲग्रीमेंट झालं. बरोबर. की मनुष्यबळ आम्ही पुरवायचं आणि त्यांनी महानगरपालिका आर्थिक विषय म्हणजे मॅन पॉवर, मनी पॉवर, तर असा तो विचार की 2006ला म्हणजे आपल्याकडे 2008ला म्हणजे लातूर नगर परिषदेला संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मध्ये राज्यातलं पहिलं पारितोषिक मिळालं. हो. तर त्यावेळेला काय स्थिती होती आपल्या शहरातल्या कचरा गोळा करण्याची, किती हे होतं? तोपर्यंत आम्ही जवळपास 300-350 लोकांना कामात घेतलं होतं. आमचे एक 25 ट्रॅक्टर आणि हातगाड्यांची संख्या जास्त होती. त्यावेळेस कसं होतं की आम्हाला 3 व्हीलर वगैरे हातगाड्या यायच्या आणि आम्ही कुष्ठरोगी वस्तीतले जवळपास 50-1 कुष्ठरोगी वस्तीतले मंडळी आणि विलासनगर मांगरोळी वस्तीतले जवळपास 200-250, त्यात महिला होते, तरुण मुलं होते, प्रत्येकाला काम मिळालं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक शहरामध्ये त्यावेळेस नगरपालिकेने वजनावर कचरा उचलण्याचा ते कॉन्ट्रॅक्ट होता. त्यामुळं कचरा तर उचलला जात होता, पण नालीतला मैला काढण्यासाठी सांगायची गरज पडत नव्हती. लोक नालीत उतरून द्यायचे, कारण तो नालीतला मैला म्हणजे वजनदार कचरा, तर तो उचलला जाण्याचा म्हणजे अशा प्रकारे लातूर शहरामध्ये त्यावेळेस मजेशीर प्रकार की 1000 रुपये म्हणजे कचरा दाखवून 1000 रुपये मिळवा इथपर्यंत स्लोगन आणि महानगरपालिकेने जाहीर केलं होतं. आणि आमची मंडळी मग झाला असा प्रकार की आमच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः 19-20 हजार रुपये, कारण कचरा जास्त असतो, दिवसा पण काम करा, रात्री पण काम करायला बरोबर, आणि जास्त कचरा उचलण्याच्या बदल्यामध्ये त्याला 19-20 हजार रुपये त्यावेळेस आम्हाला 5-6 हजार रुपये मिळणं सुद्धा फार मोठी बाब होती. 18-19 हजार रुपये मिळायला लागले. प्रचंड उत्साह होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेची स्वच्छ भारत म्हणजे संत गाडगे स्वच्छता अभियानाची जी टीम आली होती त्या टीमने खरंच कौतुक केलं, कारण कुठंच कचरा दिसत नव्हता. नगरपालिकेने खूप छान त्यावेळेची सगळी मांडणी स्वच्छतेच्या, आणि मग त्यातला मुद्दा जो त्या टीमला जो भावला, स्थानिक कचरा वेचकांना, कारण कचऱ्याचं टेंडर निघाले की कुठे बिहारी बोलवा, युपीचे लोक बोलवा, त्याच्याऐवजी स्थानिक शहरातील असा घटक जो तो त्यात जास्त मार्क देऊन गेला. आता हे बरोबर आहे. आता त्याच्यानंतर 2008 ते 2019
2019ला म्हणजे नगर परिषदेचं रूपांतर महापालिकेत झालं महापालिकेत झालं. आणि महापालिकेत तुम्हाला ड वर्ग नगरपालिकेत देशात पहिली आली. हा जो 2008 ते 19 हा जो टप्पा होता 11 वर्षाचा, तर याच्यामध्ये कशी म्हणजे पुन्हा लोकांचं किती, तुमच्याकडचे कामगार किती होते, काय झालं या टप्प्यातलं 1-2 मिनिटात सांगा ना. मधल्या काळात थोडीशी आणखी गडबड झाली. 2013-14 आमचं काम बंद झालं, पण आमचे कर्मचारी नगरपालिकेच्या टेंडरमध्ये परत थोडासा गोंधळ झाला होता आणि ते काम त्यावेळेस थांबलं होतं. पण दरम्यानच्या काळात आमचे कर्मचारी, कारण महानगरपालिकेला कुठले ना कुठले माणसं पाहिजे लागणारच होते, तर सॅनिटरी इन्स्पेक्टरनी आमची काही मंडळी घेऊन त्यांचं काम चालू ठेवलं. 2017ला परत महानगरपालिकेचं टेंडर निघालं आणि मग ते टेंडरमध्ये आम्ही थेट आता आपण संस्था म्हणून यायच्या म्हणून आम्ही तोपर्यंत आम्ही बाहेरच्या 4-5 शहरामध्ये काम केलं होतं, अनुभव होता, आर्थिक थोडीशी तरतूद झाली आणि आम्ही टेंडरच्या प्रक्रियेत उतरलो. ते टेंडर आम्हाला 2017ला मिळालं, पण त्याच्या आधी लातूरच्या कचरा डेपोचा जो प्रश्न होता तो खूप गंभीर झाला होता. बरोबर आहे. गावकऱ्यांनी कचरा तिथे टाकायला विरोध केला होता आणि ते प्रकरण NGT मध्ये होतं आणि असीम सरोदे नावाचे खूप मोठे वकील त्याच्या बाजूने लढत होते. नगरपालिकेवर खूप ताशेरे ओढले गेले होते महानगरपालिकेवर की कचऱ्याचं व्यवस्थापन आहे. आणि दरम्यानच्या काळात त्यांचे 4 वेळा टेंडर प्रसिद्ध झाले, पण टेंडरमध्ये कुणी उतरवलं नव्हतं, कारण कचरा घेऊन जाऊन ज्या डम्पिंग साईडवर टाकायचं तिथंच विरोध असेल तर मग कचरा घेऊन करायचं काय, मग कुणी टेंडर प्रक्रिया उतरत नव्हतं. आम्ही आमचे छुटपुट प्रयत्न चालवत होता, पण 2017ला मात्र आम्ही उतरलो. पण त्यावेळेस आम्ही एक कन्सेप्ट मांडली, लातूरचा कचरा वरवंटी नांदगावच्या लोकांच्या माथी मारण्याच्या ऐवजी लातूरचा कचरा लातूरकरांनीच त्याची व्यवस्था विल्हेवाट लावली पाहिजे, त्याच्यासाठी जागा दिली पाहिजे, त्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे. तर हा जोपर्यंत ती व्यवस्था होत नाही तोपर्यंत तो प्रश्न सुटणार नाही. त्यावेळेचे कमिशनर जे होते ते हे रमेश पवार साहेब, त्यांना ते पटलं, त्यांनी त्या पद्धतीचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचं टेंडर काढलं, त्याच्यात आम्ही सहभाग घेतला आणि कन्सेप्टचं ते होतं की कन्सेप्ट कोणती असावी, तर ती कन्सेप्ट आमची त्यांना योग्य वाटली आणि मग त्या कन्सेप्टला अनुसरून जे टेंडर निघालं त्याच्यात परत आम्ही सहभाग घेतला आणि ते टेंडर मिळालं. योगायोगाने त्यावेळेस NGTने शपथपत्र घेतलं, कारण टेंडर नगरपालिकेच्या महानगरपालिका निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या काळानंतर टेंडर ओपन व्हायचं तर त्यांनी NGT टेंडर ओपन करा. त्यात जनाधार संस्था सर्वात कमी L1 ठरली. L1 ठरल्यानंतर NGTने शपथपत्र घेतलं की तुम्ही ह्यांनाच देणार, कारण परत निवडणुकीनंतर जी मंडळी येतील ते टेंडर रद्द करतील किंवा प्रशासन बदललं तर रद्द करतील. त्यांनी शपथपत्र घेतलं की हे तुम्ही जनाधारलाच देणार आणि ते जनाधार संस्थेला ते टेंडर मिळालं. मिळाल्यानंतर आम्ही कामाची सुरुवात करत असताना आमचा आग्रह होता, कारण तोपर्यंत जी श्रीकांत साहेब बरोबर कलेक्टरच्या त्यांच्याकडेच महानगरपालिकेच्या कमिशनरचा चार्ज होता, त्यांच्यासमोर आम्ही मुद्दा मांडला की जर काम सुरू करण्याची घाई करू नका. आमचा मुद्दा येतो की लातूरमध्ये कचरावर प्रोसेस करण्याच्या आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू आणि मग आपण काम सुरू करू. थोडंसं 2 महिने वेळ लागेल. ते म्हणजे नाही, NGTची तारीख आहे आणि त्या तारखेला मला काम सुरू झाल्याचा अहवाल द्यायचा आणि घाईघाईने टेंडर आम्हाला म्हणजे काम सुरू करायला भाग पाडलं गेलं. बरं, आम्ही ते काम सुरू केलं. तर त्यावेळेस आमचं म्हणणं होतं की आम्हाला लागणाऱ्या पुरेसा सपोर्ट सिस्टीमची गरज आहे, कारण परत येणे माझ्या मागले होऊन चालणार नाही. पण प्रशासनाच्या समोर आमचं काही चाललं नाही. त्यावेळेचे महापौर असतील किंवा निवडून आलेले मंडळी असतील, सगळ्यांनी आग्रह केला की आता काम सुरू करा. मग काम सुरू केला तर तो परत कचरा डेपोला कचरा टाकणं याच्या. पण दरम्यानच्या काळात आम्ही थोडासा एक मुद्दा लावून धरला. आम्ही महानगरपालिकेत 10 जागा मागितल्या होत्या शहरातल्या. त्या 10 जागांमध्ये लातूर शहराची समजा 1 लाख घरांची संख्या, प्रति 10,000 घरांसाठी एक केंद्र. त्या केंद्रामध्ये तो सुका कचरा येईल, म्हणजे सगळा कचरा येईल. आलेल्या कचऱ्याचं ओला कचरा वेगळ्या ठिकाणी, सुका कचरा आणि त्या सुक्या कचऱ्याचं परत मायक्रो रेग्युलर सॅग्रिगेशन. म्हणजे आपण 4 ठिकाणी हे असे केंद्रित नाही, 5 ठिकाणी. नाही, मला काय म्हणायचं आहे की तुम्ही हे जसं सांगितलं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत अशा स्थितीत देखील आपण ड वर्ग नगरपालिकेत देशात पहिली आली. चांगल्या काही घटना घडल्या. आता तुम्ही म्हटल्यासारखं त्याच्यात चढाव उतार, अडचणी, अमुक प्रशासकीय सगळ्या होत्या. इतकं सगळं चांगलं होतं ना, म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण महाराष्ट्रात पहिले, पुन्हा देशात पहिले. त्याच्यानंतर 2019 नंतरची जी वाटचाल आता 2024 चालू झालंय. ह्या 3-4 वर्षामध्ये कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये नेमक्या काय अडचणी आल्या की जिथं टॉप देशात पहिला असलेल्या शहरामध्ये मग पुन्हा कचरा पडायला लागला. ओला कचरा, सुका कचरा हे वेगळं करण्यामध्ये त्याच्यात मर्यादा यायला लागल्या.
कचरा वेळेवर नेण्यातल्या त्याच्यातल्या मर्यादा यायला लागल्या. हे सगळं का घडतंय म्हणजे नेमकं आता समजा तुम्ही म्हटलं की त्यावेळेला म्हणजे किती 10-12 वर्षापूर्वी कचऱ्याचं काम करणाऱ्या लोकांना 18,000 20,000 रुपये मिळत होते, पण आज ते काम करणाऱ्या लोकांना 8-9,000 रुपये मिळत आहेत. सगळी महागाई वाढली. मग हे सगळं त्रांगडं नेमकं काय झालंय कचऱ्यात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावरच ह्या आता सध्या लातूरची जी कचरा व्यवस्थापनाची स्थिती आहे ती खरंच मला त्या गोष्टीबद्दल वाईट पण वाटतं की आपण योग्य पद्धतीने हाताळू शकत नाही. त्याच्यासाठी कारणीभूत असणाऱ्या काही गोष्टी, त्यातले काही आर्थिक नियोजनाचे भाग आहेत, काही व्यवस्थापनाचे भाग आहेत, काही आमच्या पातळीवर पण काही त्रुटी आहेत. मुद्दा असा येतो की लातूर शहर 2017ला जी काही लोकसंख्या होती त्या लोकसंख्येमध्ये आत्ता 2024 पर्यंत दरवर्षी 5.6% एवढी वाढ आपल्या ह्याच्या. लातूर हे शिक्षणाचं हब आहे. बरोबर. खूप मोठी फ्लोटिंग पॉप्युलेशन आपल्याकडे भरपूर आहे. ते लोक लातूरचे रहिवासी नाहीत, मतदार नाहीत, पण ते लातूरमध्ये राहून खातात पितात, ते कचरा निर्माण करतात. त्यांची लोकसंख्या तुम्हाला टाळता येणार नाही. ती लोकसंख्या कचरा निर्माण करणारी लोकसंख्या आहे. बरोबर. ती ह्याच्या मग लातूर महानगरपालिकेचं म्हणणं येतं की आमची लोकसंख्या 3-3.5 लाख आहे, प्रत्यक्षात ती 5 लाखाच्या पुढे आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मूळ लोकसंख्या आणि फ्लोटिंग लोकसंख्या हे दोन्ही एकत्रित गृहीत धरून नियोजन करायला पाहिजे. 2017ला अग्रीमेंट होत असताना जे टेंडरची रक्कम ठरली होती त्या रकमेमध्ये दरवर्षी प्राइस एक्सेलेशन नावाचा एक मुद्दा आहे की लोकसंख्या म्हणजे किमान वेतनाचा कायदा, डिझेलची किंवा इंधनाची किंमत, वाढती किंमत आणि मिसलिनियस किंवा मेंटेनन्स खर्च, अशा 3 बाबींचा एकत्रित करून तो दरवाढ दिली पाहिजे. दुर्दैवाने ती महानगरपालिकेकडून दरवाढ आम्हाला काही मिळू शकलेला नाही. दुसरा एक सगळ्यात मोठा अडचणीचा जो मुद्दा होता तो म्हणजे लातूर शहरामधले टेंडर जे निघालं होतं त्याच्यामध्ये कचऱ्याच्या बरोबर त्यांनी नाली सफाई, रस्त्याचे झाडलोट हे पण आम्हालाच दिलं. नाली सफाई आणि झाडलोट हे मेन रोड लातूर शहरातले जे मुख्य 5 रस्ते आहेत, म्हणजे 4 रस्ते हे अंबाजोगाई रोड, औसा रोड आणि बार्शी रोड, आणि जो नवीन जो विलासराव देशमुख मार्ग जो आहे तो मधला त्या रस्त्याचा असे हे 5 रोड आम्हाला सफाईचे आणि त्या रोडच्या लगतची नाली सफाई. पण झाला असा प्रकार, नगरपालिकेने नाली सफाईचं काम जनाधार संस्था पूर्ण शहरातली नाली सफाईचं आमच्याकडे सोपवलं. आता गडबड अशी झाली की नाली महानगरपालिकेची लोकही काढतायत, आमची लोक काढतायत आणि मग ती काढण्यासाठी यंत्रणा खूप अपुरी, कारण आम्ही मेन रोडसाठी जेवढी लागणार आहे तेवढीच यंत्रणा गृहीत धरली होती की 70-75 माणसं, 10-15 ट्रॅक्टर हे आमचं नियोजन होतं. पण ज्यावेळेस पूर्ण शहरातलंच तुम्ही करायला लागलात तर नाल्या म्हणजे 100 फुटाच्या मध्ये एक अख्खं ट्रॅक्टर भरतो इतकं नाली गच्च भरलेलं आहे. आणि मग काय झालंय की नगरपालिके लोकांनी नाली काढली की ती नाली उचलण्यासाठी लोकांचा आग्रह, आणि मग आमचे घंटागाड्याचे कचरा गोळा करणं त्याला अडवतात लोक आणि ते नाली भरायला होतात. आता कामगार काय करतोय की त्याला काय कोणतं काम करायचं, त्याने नाली भरून गेला, त्याचे 2 ट्रिप झाले, तो म्हणतो माझं काम संपलं. पण त्या भागातला कचरा राहिला. SI मंडळी किंवा निवडून आलेले नगरसेवक किंवा जे काही समाजातले किंवा त्या कचरा पडला, नाली उचलण्याचं काम करण्यासाठी स्वतंत्र खूप अपुरी, म्हणजे 10.5 लाख रुपयामध्ये नाली उचलण्याचं काम आम्हाला दिलं. एखाद्या छोट्या उमरगा शहरामध्ये 10 लाख रुपये देतात नाली सफाईच्या कामासाठी, तुम्ही अख्ख्या लातूर शहरासाठी 10.5 लाख रुपये. मग आता काय झालं की जी यंत्रणा कचरा गोळा करण्यासाठी होती ती यंत्रणा नाली उचलण्यासाठी लावली आणि मग कचरा राहिला. आता कचरा राहिला की कचऱ्याची तक्रार यायला लागली. म्हणजे ह्याच्याबद्दल मागच्या कमिशनर म्हणजे जी श्रीकांत साहेब असो, MD सिंग साहेब असो, कौस्तुभ दिवेगावकर साहेब असो किंवा नंतरचे आलेले आताचे कमिशनर साहेब बाबासाहेब मनोरे साहेब असो, त्यांच्यासमोर आम्ही हा मुद्दा मांडला की सर नाली हा विषय स्वतंत्र करा किंवा नाली कामच तुम्ही वेगळं काढा, आम्हाला फक्त डोर टू डोर कचरा गोळा करण्याचं काम आम्हाला करू द्या. पण दुर्दैवाने काय झालं की त्या गोष्टीबद्दल कोणी काही बोलत नाही, करत राहायच्या. पण ती जोपर्यंत अशी गोष्टी ज्या मूळ काय आता तुम्ही जे हे सांगितलं ना अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे सामान्य लोकांना काही माहित नाही. सामान्य लोकांना काय दिसतंय की शहरामध्ये कचरा असाच पडलाय, त्या साफ होत नाहीयेत, आणि मग प्रशासकांना विचारतात आम्ही काय करणार, आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर नीट काम करत नाही, हे स्टँडर्ड उत्तर असतात. आणि त्यामुळे लोकांचा जो समज होतोय की अरे संस्था इतकं चांगलं काम करणे आता नीट करत नाही आहे, त्याला ते कचरावाला येत नाही हेच दिसतंय. आणि त्यात होतंय काय आहे की तुमच्या संस्थेची होती बदनामी. इतकं काम केलेलं आहे. माझ्या मनातला प्रश्न वेगळा आहे, ह्याच्यावरती काही उत्तर आहे का? कारण जो माणूस काम करून
12 वर्षापूर्वी 18,000 रुपये महिन्याला मिळत होता, त्या माणसाला जर आत्ताच्या काळात 8,000 मिळणार असतील, त्या माणसाने काम का करायचं आणि पिढ्यानपिढ्या हेच करायचं का? मग देशात असे कचरा वेचक काम करणाऱ्या लोकांच्या काही त्यांचा कोणी वाली आहे की नाही? प्रदीपजी, आपण कामगारांच्या खरंच एक मूलभूत समस्येबद्दल तुम्ही जी आत्मीयता दाखवलात आणि ज्या हा मुद्दा मांडायची मला जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खरंच प्रथमतः आभार मानेन. 8,000 रुपये हे किमान वेतनाचा कायदा 2017ला 8,000 रुपये होते. आत्ता तो कायद्यानुसार जर घेतलं तर 14,500 रुपये हे किमान वेतनानुसार कामगारांना मिळालं पाहिजे. पण नगरपालिकेचं ॲग्रीमेंटच आमच्याशी त्या प्रकारचं असल्यामुळे आम्ही त्याबद्दल आग्रह केला. दुर्दैवाने तिथं आणखीन निधीचा अभाव किंवा त्या गोष्टीबद्दल ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला कुणी समजून घेतलं नाही की ही समस्या काय अडचणीची आहे. मूळ मुद्दा असा आहे की सफाई कर्मचारी काम करत असताना त्याला शिवा चौकात नाक्यावर उभारला तर 700 ते 800 रुपये एक दिवसाची त्याला मजुरी मिळत असताना त्या माणसाने तिथून निघायचं आणि आमच्या कचऱ्याच्या कामात महिन्याला 8,000 रुपये. हे कसं? पण काय झालंय की एक सोशल अँगलने आम्ही जो काही समाज जोडून ठेवला ते काही ना काहीतरी त्याच्यात धडपड करतात. शिवाय त्यांना थोडं बहुत भंगार निघतं, ते भंगारातून अगदी द्यायचे आहे, अशा काही गोष्टी आहेत. पण कचरा वेचकांची समस्या म्हणून जर विचार केला तर हे फक्त महाराष्ट्रातली लातूर जिल्ह्यातलीच नाही, लातूर शहरातली नाही, तर पूर्ण देश पातळीवर आहे. बरोबर. एका बाजूला कचरा वेचक हे कचऱ्यातला भंगार किंवा कचरा वेचक समाज ज्याला आपण रॅक पिकर्स म्हणतो, हे रॅक पिकर्स कचरा गोळा करून आपली उपजीविका चालवतात. ते स्वयंस्फूर्तपणे, त्यांना कुणी नेमत नाही किंवा ज्याला गरज आहे त्याच्या एकतर तो स्थलांतरित असतो, कुठली ओळख नाही, त्यामुळे त्याला कुणी त्याच्या पाठीशी उभा राहून हा चांगलं काम करू शकतो. कुठलं एखादं तुमच्याकडे मला एखादं काम पाहिजे असेल तर माझी काहीतरी बॅकग्राऊंड तुम्ही चौकशी करा. ज्याचं काहीच ओळख नाही त्याला कामावर कसं नेमणार? शिवाय त्याच्यावर कसलंही कौशल्य नाही, व्यसनाधी नाही, गुन्हेगारीचा शिक्का लागला असा व्यक्ती मग काम कसं करणार? मग त्याच्यासाठी कचरा गोळा करणं हा एक सामान्य व्हायचा. हे मुंबईमध्ये झालं तर त्याच्या इकडून जे मराठवाड्यातून जे लोक विस्थापित होतात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. तुमचं म्हणणं आहे की हे प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मनात पुन्हा पुढचा प्रश्न आहे. आता हे असंच चालायचं का? अगदी सुरुवातीला तुम्ही लोकसहभागातून जेव्हा काम करत होतात त्यावेळेला त्याही स्थितीत लोक जे 10 रुपये महिन्याला देत होते ना, ते पण परवडत होते अशी स्थिती होती, हो की नाही? तर पुन्हा एकदा लोकसहभागाचा विषय हा करता येईल का? कारण काय आहे, प्रत्येक गोष्ट प्रशासनानेच करावी हे काही त्याचं उत्तर नाही आहे. तर असं आवाहन केलं आणि लोकांनी समजा सहभाग दिला तर ह्याचं काही उत्तर सापडेल का? नक्की. खरं पाहिलं तर ही फक्त पर्यावरणीय समस्या म्हणून याच्याकडे पाहू नये किंवा सामाजिक समस्या म्हणून पाहू नये. हा सगळा विषय जर पाहिला तर हे लोकसहभागातून होण्याच्या बाबी आहेत. संजय कांबळे एक सामान्य कार्यकर्ता, त्यांनी एक कचरा वेचक कुष्ठरोगी यांच्यासोबत काम सुरू केलं. आमचा तो पूर्ण सामाजिक पातळीवर चालणारा विषय होता. पण ते सामाजिक पातळीवर लातूरकरांची कचऱ्याची समस्या, लातूरमधलेच सफाई कर्मचारी पुढे येत आहेत आणि याच्या आपल्या समस्या सोडवण्यासाठी मग ते कचऱ्याचं अन्य गोष्टी कुठले देवदूत किंवा एलियन येणार नाही की तुमची कचऱ्याची सवय, आपणच बोलून समस्या सोडूया. पण कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पहिला बदलला पाहिजे होता आणि कचरा वेचक समाज जो आहे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या दोन बाबी होत्या. आम्ही कचरा वेचकांना सफाई कर्मचारी म्हणून तो अस्पृश्य तो याच्यातच नाही, तर तोही समाजातला घटक आहे, त्यालाही सन्मानाची भूक आहे, तो एक मुद्दा. आणि दुसरा जो मुद्दा होता तो कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं. आम्ही कचऱ्याचे 2 वेळा सर्वे केले, 2005, 2009 आणि याच्या त्या सर्वेमध्ये लक्षात आलं की कचऱ्यामधले असणारे घटक जर बघितले तर त्याचं ज्ञान फक्त कचरा वेचकांनाच नाही, तर त्यातला कचरा वेचक हा ड्राय वेस्टवर काम करतो, पण आम्ही ओल्या कचऱ्यावरही काम केलं. तो 150 ते 200 टन जो कचरा आहे तो कचरा नाही, तो कच्चा माल आहे. बरोबर. आणि या कच्च्या मालाला प्रक्रिया करून खूप चांगलं उत्पन्न कचरा वेचकांना मिळवता येऊ शकेल. पण दुर्दैवाने कसं होऊन जातं की त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, सपोर्ट सिस्टीम आणि त्याला लागणारा आर्थिक भागभांडवल हा एक मोठा मुद्दा महत्त्वाचा येतो. ह्या सगळ्यांचा विचार करता लातूर शहर हे फक्त शैक्षणिक हात नाहीये, उद्योजकीय दृष्टिकोन असणारा शहर आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मला मार्गदर्शक अनेक जण म्हणजे दिलीपराव देशमुख साहेब, अतुल देऊळगावकर किंवा संभाजीराव पाटील निलंगेकर, अमित भैया, ह्या सगळ्यांनीच आम्हाला हे राजकीय मंडळी पण समाजातले अनेक मंडळींनी आम्हाला चांगला सपोर्ट करण्यामध्ये, अनिल बोकील जे अर्थक्रांतीचे त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की संजय हे कॉन्ट्रॅक्ट घेणं आणि याच्यात हे कायम असं अस्थिर राहील.
तुम्हाला स्थिरपणे काम करायचं असतं तर ह्याचं स्वरूप बदला. आणि ते स्वरूप कसं बदला, ह्याला तुम्ही एक उद्योजकीय दृष्टिकोन द्या. कचऱ्याला कचरा म्हणून पाहण्याच्या ऐवजी हे तुम्ही जे सर्वे केलेला आहे, तो सर्वेचा डाटा त्यांनी पाहिला, तर ते म्हणजे ह्याचा एक तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाच्या प्रक्रिया सुरू करा आणि ह्याच्या उत्पन्नातून कचऱ्याचं काम स्थिर होईल याच्यावर फोकस करा. कारण की टेंडर आज तुमच्याकडे, उद्या दुसऱ्या कुणाकडे, मग ह्या लोकांचं काय होणार. मग आम्हाला थोडासा तो जो फक्त सोशल अँगलने चालणारा जो विषय होता त्याला थोडासा आम्हाला बदल करावा लागला, आर्थिक व्याप्तीला आयाम दिला आणि ते आवश्यक होतं. कारण की एक आहे सामाजिक काम करतो म्हणून कायम हात पसरणं कुठपर्यंत. बरोबर. आमच्याकडे असणाऱ्या मटेरियलला त्याला जर योग्य पद्धतीने हाताळलं तर तोही एक मोठा उत्पन्नाचा सोर्स होऊ शकतो. आणि मग बोकील साहेबांचे मार्गदर्शन मिळालं आणि थोडीशी म्हणजे काही जणांना वाटतं की अरे संजय कांबळे धंदेवाईक झाला, तो निवड व्यवसाय करतो. आवश्यकता होती, मान्य करतो आम्ही की त्याच्या का, तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत कचरा वेचकांना कायमस्वरूपी तशा दृष्टिकोन का, त्यांनाही उद्योजक करून उत्पादन करायचे, त्यांचे कारखाने होऊ शकत नाहीत का, होऊ शकतात. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगतो, वरा पालन करणं हा तसा पहिले तो गुन्हे म्हणजे एक प्रकारे घाण वाटतो. पण एक ते वरा जे 50-60 किलोच होतं त्याची किंमत 5 ते 6 हजार रुपये, आणि ते 6 महिन्यात वाढतं, इतकी त्याची ग्रोथ आहे. आणि एक मादी जवळपास 15-16 पिल्ली देते. आता हे रस्त्यावर मोकाट सोडलेले आणि त्याच्या लोकांना घाण वाटतं, पण एका समाजाचं उपयोगीचं साधन आहे. मग आम्ही त्यावेळी जी श्रीकांत साहेब आणि ह्यांना अमन मित्तल साहेबांच्या समोर प्रस्ताव मांडला की साहेब आम्हाला रितसर परवानगी द्या. महाराष्ट्रातला देशातला पहिला प्रकल्प कचरा डेपो जो महानगरपालिकेच्या मालकीचा आहे तिथे आम्हाला 100/30ची एक जागा दिली. आणि त्या जागेवर आज वरा पालन चालतं, 400 प्राणी तिथं, आणि एक चांगलं उपयोगी साधन. हॉटेल वेस्ट, किचन वेस्ट गोळा करून आम्ही त्या मंडळीला देतो आणि त्यांना त्यांचे प्राणी तिथं पाळा, त्याच्यातून एक उत्पन्नाची साखळी उभी राहिली. मुद्दा कसा येतो, कचरा म्हणून कचऱ्याकडे पाहण्याच्या ऐवजी तो जो त्याला तुम्ही कचरा रॉ मटेरियल सोर्स. हे मुद्दा एकदम बरोबर आहे. मला काय म्हणायचं होतं की भविष्यात लोकसहभागातून कचऱ्याचं व्यवस्थापन हे होऊ शकतं का, हे प्रॅक्टिकल आहे का? नक्की नक्की. लातूर शहरामध्ये आज जर बघितलं तर लोकांची तेवढी क्षमता आहे, सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा फक्त ते 10 रुपयाने आणायला जमणार आता. बरोबर. आता त्याला नगरपालिकेने सुद्धा ठराव करून 50-60 आणि 500-1000 रुपयापर्यंत जे हॉटेल बिअर बार आहे त्यांना 1000 रुपये. अगदी बरोबर. आमचं म्हणणं चाललंय की आम्हाला लोकसहभागातून काम करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही दररोज म्हणजे तुम्ही कचरा निर्माण करता तुमच्या घरातल्या, तुमचा दररोज कचरा घेण्याची व्यवस्था करण्यासाठी एक व्यक्ती दररोज येईल. तुम्ही त्याची सेवा बघून तुम्ही त्याला मोबदला द्या. शिवाय हा कचरा वेचक काय म्हणेल की मी दररोज येतो साहेब, तुम्हाला चांगली सेवा देतो, तुम्ही मला वेळेवर पेमेंट द्या किंवा मला मोबदला द्या, सेवा शुल्क द्या. आता हा एक संवाद होतो. बरोबर. म्हणजे जो कचरा निर्माण करतो आणि जो कचरा उचलून सेवा देतो ह्या दोघांचा संवाद. नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट टेंडरमध्ये गडबड काय होते की त्यामध्ये तो संवाद तुटतो. आमचे कर्मचारी हे नगरपालिकेचे कर्मचाऱ्यासारखे वागायला लागतात. बरोबर. आता तो भाग जर बाजूला ठेवून लोकांची संवाद वाढायचा असेल तर त्याच्यातली ही एक खूप महत्वाची बाब आहे. आणि असा प्रयोग कुठे झालाय का? आता सध्या स्वच्छ नावाची संस्था पुण्यामध्ये, बाबा डाव्यांची संघटना, ते काम करते त्या पद्धतीने आणि तिकडे प्रतिसाद मिळतो. 100 रुपये घराघरातून दिले जातात. अरे वा. आणि त्याच्यातलं आता ते कसं ते ट्रेड युनियन आहे आणि ते फक्त कचरा उचलून नगरपालिकेच्या कंटेनरमध्ये टाकतात. म्हणजे ते आम्ही तसं म्हणत नाही, आम्ही कचरा घेऊ, वर्गीकरण करू, त्याची विल्हेवाट लावू, त्या सगळ्याच गोष्टींसाठी एक ठराविक रक्कम आपण टोटल चेन आपण सगळी हे करू. ते याच्या म्हणजे अर्धवट काम नाही करणार, पूर्ण शेवटपर्यंत त्याची विल्हेवाट लावू. आता फक्त तुम्ही हे जे म्हणलं तिथं पुण्यामध्ये तसं कंत्राट मिळालं, मग आता हा जर तरचा विषय आहे. तुम्हाला असं समजा जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं पुढे तर तुम्हाला हे करता येईल? नाही, कॉन्ट्रॅक्ट मुद्दा माझा म्हणायचा आहे की आम्ही लातूरकरांनाच आव्हान करतोय. बरोबर. अच्छा, तुम्ही ह्या गोष्टीवर आम्हाला सपोर्ट करा. कारण एक आहे कचरा आज समजा मी त्यावेळी 10 रुपये, 10 रुपयाची गुटख्याची पुडी खाऊन फेकले तर बरोबर, एक व्यक्ती तर 25-25 गुटख्याच्या पुढे खातात. तुमच्या थुकण्याच्या पैशामध्ये माणसं काम करायला तयार तो एवढा कमी मोबदल्यात काम व्हायच्या. तो येऊन दररोज सेवा द्यायचा. समजा एक 100 रुपये ठरले ही शेवटपर्यंत याच्या, त्याचा जर बघितलं तर त्याच्यामध्ये आणि शासनाचे GR आहे त्याच्यातले 2016चा GR आहे, 2006चा 26 ऑक्टोबर 2006चा शासन निर्णय. ही तुम्ही अशा सामाजिक संस्था जे लोकसहभागातून काम करायला पुढे येतात त्यांना तुम्ही परवानगी द्या, हे शासनाच्या ध्येयधोरणात आहे. आमचं म्हणणं चाललंय की आम्ही पण त्या पद्धतीने काम करू, लोकसहभागातून काम करू. नगरपालिकेने, महानगरपालिकेने त्याच्यात मदत केली पाहिजे. कारण हे अशा पद्धतीने काम करणारं हे नाविन्यपूर्ण काम राहील. नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी लातूरकर आणि प्रशासन म्हणून त्या गोष्टीवर ज्यांचा स्टेक आहे किंवा जे त्याच्याशी जबाबदार आहेत त्यांची पण मदत मिळू शकते. दोघांनी मिळून जर ठरवलं तर
हजार एक लोकांच्या हाताला काम मिळेल साहेब. आणि लोकांची समस्या पण सुटेल, कचऱ्याची समस्या सुटेल. नक्की. म्हणजे जे तुम्ही आता जी मांडली म्हणजे की शेवटच्या विषयात की लोकसहभागातून हे करता येऊ शकतं. नक्की. त्यासाठी लोक पुढे आले पाहिजेत, प्रशासन पुढे आलं पाहिजेत आणि सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्वच्छ शहर करायचं आहे. तुमची कल्पना अतिशय उत्तम आहे. बघूया आता भविष्यामध्ये लोक ह्याला कसा प्रतिसाद देतात. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले आभार. धन्यवाद. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.